मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आम्ही आता चाललो अष्टविनायकला. तर आत्ता आम्ही खाली रेडी होऊन चाललो आहे. सगळे बॅगा वगैरे पॅक केलेले आहेत. आता खाली बस आलेले आहेत, आम्ही सगळे निघतो. आता फर्स्ट आम्ही मग त्याच्यानंतर मग आम्ही पुढचं मग प्रवास आमचा सुरू करणार. तर शेवटपर्यंत बघत राहा, नक्की मजा येईल, नक्की चांगलं वाटेल तुम्हाला व्लॉग. तर लाईक. आम्ही आलोय पालीच्या गणपतीला, पालीला गणपतीचं दर्शन घ्यायला. एक महडचा गणपती आमचा झाला, आता आमचा पालीला आलोय. आतमध्ये शूट घ्यायला आला आवडत नाही, तर मी आतमध्ये काय दाखवू तुम्हाला. हे काय बाहेरून सोसायटीच फक्त दाखवू शकतो, बस असंच आहे नॉर्मल. तर आता आतमध्ये जातो, त्याच्यानंतर मग एकविरेला जायचे आजच. तर दर्शन करून येतो आणि मग तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो मी पुरं. पालीचा गणपती मोरया. मी बल्लाळेश्वरचं दर्शन करून आलो. तिथे मागे होता, जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललोय एकविरेला. आता इथून निघणार, सगळे जेवतात आमचे ह्याच्यावर ग्रुपवाले, म्हणून थांबलो आम्ही इथे आता. तर आता मग पटापट जेवणार आणि मग निघणार एकविरेला. एकविरे पण थोडं चढायचं आहे ना, म्हणून थोडा इथे टाईम जाणार आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो एकविरेला. बसमध्ये सगळे झोपलेले असतात, म्हणून काय शूट घेता येत नाही बसमध्ये, म्हणून मी असंच बाहेरून घेतो शूट पुरा. तर ठीक आहे, चला भेटू. आळंदीला जस्ट पोचलेलो आहोत. थोडा एक शॉर्ट झाला. एकविरेला आम्ही गेलो नाही. एकविरे आम्ही आता संडेला ढकलली आणि आज आम्ही जाणार आहेत. आता आलो आहे आम्ही आळंदीला. तर आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या इथे. तर ही आमची रूम आहे पुरी. भक्त निवासमध्ये आम्ही स्टे करतो. अशी रूम आहे आमची पुरी. तर मी तुम्हाला आता भेटतो. आता बघूया दर्शन करायला काय करता येते, तर बघतो. चला. आणि नदी आणि तिकडे आहे ते ज्ञानेश्वरांची समाधी. ही आहे नदी. रील बनव, पटकन रील बनव. रील पहिले हे ना आणलंय. मंदिराकडे जायला रस्ता आहे. आता आम्ही लेट झाले म्हणून सगळे शॉप्स बंद झालेले आहेत इकडचे, नाही तर चालू असतात. हे काय सगळे थोडे मोजकेच उघडे आहेत. आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. बोलतात 1 तास अशी लाईन आहे, पण आम्ही मुख दर्शन करून आम्ही परत येणार आहेत. आम्ही कुठला जेवला गेलो माहिती आपण? कुठलं तो याचा भांडारा उडवलेला बघ, ज्योतिर्लिंगात असा येता. हा परिसरपूर. ज्योतिबाला नाही आळंदीला आलो. पण तर आम्ही आता आळंदीला आलेलो. आळंदीला येऊन संत ज्ञानेश्वरांचं एवढं चांगलं दर्शन झालं ना समाधीचं. मी 2दा घेऊन आलो दर्शन, लाईनमध्ये लागून. ते पण लगेच जात होते आणि एकदम मस्त चरण स्पर्श करून दर्शन भेटले. एकदम मनाला एकदम शांतता वाटली. तर हा व्लॉग मी आजचा इथेच एंड करतोय आणि उद्याचा नेक्स्ट दिवसा उद्या सुरू करणार मी. तर हा एक पार्ट मी इथेच करतो फिनिश. तर आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब टू द चॅनल आणि थँक्यू फॉर वॉचिंग.